बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा निकाल लागला. आता आम आदमी पक्षाचा म्हणावं की अरविंद केजरीवालांचा म्हणावं हे आपण ठरवायचं, कारण पक्षाच्या दारुण पराभवासोबत अरविंद केजरीवाल हे सुद्धा पराभूत झालेले आहेत जवळपास 4-4.25 हजार मतांनी. आता आम आदमी पक्षाची धोरणं काय, भ्रष्टाचाराचे आरोप काय, शीश महल काय किंवा इतर अनेक गोष्टी, त्यांची विकास कामं घ्या, जे काही असेल ते, पण अरविंद केजरीवाल हे व्यक्तिमत्व आणि दिल्लीकरांच्या मनामध्ये भरलेलं व्यक्तिमत्व याच्यामध्ये सध्याचा जो एक फरक तयार झाला होता हा लक्षात घ्या तुम्ही शिवसैनिकांनो. आज दिल्ली जरी हरली असली तर याच्या मागची काही महत्वाची कारणं आणि त्याचा भविष्यात महाराष्ट्रावरचा परिणाम या सगळ्या गोष्टींची तुम्हा सर्वांसमोर पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्ये मी उकल करणार आहे. आज दिल्ली हरली, दिल्ली कशी हरली, का हरली, त्याच्या मागची अनेक कारणं आहेत. आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूयात. बघा, हे भ्रष्टाचाराचे आरोप, दारू घोटाळ्याचे आरोप, मनीष सिसोदियांवरचे आरोप, शीश महल जो मुख्यमंत्र्यांसाठी बांधलेला ते निवासस्थान, त्याच्यासाठी केला गेलेला खर्च, या सगळ्या गोष्टी आपण जरा बाजूला ठेवूयात. कारण विषय असा आहे की आपण महाराष्ट्रात सुद्धा ही उदाहरणं पाहतोय. एखाद्या नेत्यावर आरोप करायचा, असे काही आरोप करायचे जे सिद्धच झाले नाही पाहिजेत, पण जवळपास वर्ष, 1.5 वर्ष, 1.25 वर्ष नेते आतमध्ये ठेवायचे. त्यानंतर कोर्टाचे ताशेरे होणार, कोर्टाकडनं कळलं असं सांगितलं जाणार की बाबा तुमच्याकडे पुरावे नाहीत, जामीन मंजूर केला जातोय. पण त्यामधल्या काळात त्या नेत्याची प्रतिमा इतकी डागाळून ठेवायची, इतकं त्याला खालच्या थरावर आणून ठेवायचं आणि अशा प्रकारचे एक मृगजळ तयार करायचं जेणेकरून जनतेच्या मनामध्ये त्या नेत्याविषयी प्रश्नचिन्ह तयार झालं पाहिजे. आता हा प्रश्न अरविंद केजरीवालांच्या शीश महलवर नरेंद्र मोदींनी तयार केला होता. त्यांनी अनेक त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला. पण त्याच नरेंद्र मोदींची कपडे, त्याच नरेंद्र मोदींचे परदेशवारीचे दौरे आणि त्याचा झालेला खर्च, त्याच नरेंद्र मोदींचे इतर तामझाम याची मात्र कुठेही कुठल्याही मीडियामध्ये चर्चा होत नाही. अरविंद केजरीवालांचं जे निवासस्थान होतं, त्याला झालेला हा जो खर्च होता हा नियमांच्या पलीकडे होता का? बरं, ते त्यांचं वैयक्तिक घर होतं का? त्याच्यामध्ये जो आता भविष्यातला येणारा मुख्यमंत्री राहील तो भारतीय जनता पक्षाचा जरी असला तरी तो सुद्धा त्याच घरात राहणार आहे. या गोष्टी मात्र कुठेही सांगितल्या जात नाहीत. लक्षात घ्या, अरविंद केजरीवाल यांचे जे USP म्हणता येतील आपल्याला की त्यांनी कशाच्या जीवावर आतापर्यंतच्या निवडणुका लढल्या, तर आपण म्हणू ते फ्रीचं सगळं काही. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट होती त्यांची इमेज. एक सर्वसाधारण असलेला व्यक्ती, 100 रुपयाची चप्पल, 400 रुपयाचा शर्ट, 300 रुपयाची पॅन्ट, ती मफलर वगैरे आणि डोक्यामध्ये ती टोपी असायची, मैं आम आदमी वगैरे, अशा प्रकारचा तो त्यांचा तामझाम तुम्ही पाहिलेला असणार. अगदी मला वाटतं वॅगनार कार मधून पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस मेट्रो प्रवास की बस प्रवास केला होता, त्यानंतर वॅगनर कार आणि त्याच्यानंतर पोहोचले होते शपथ घ्यायला. या सगळ्या गोष्टी दिल्लीकरांना त्यांच्या भावल्या होत्या. पण झालं असं, आत्ताच्या वेळेस झालेले हे आरोप भ्रष्टाचाराचे, त्यानंतर तितकीशी उत्तरं देण्यामध्ये त्यांना असमर्थता म्हणता येईल की त्यांच्याकडून तेवढी उत्तरं दिली गेली नाहीत, या अनेक गोष्टी आहेत. पण इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी इंडिया आघाडी म्हणून मला वाटते ती तुम्हा सर्वांसमोर ठेवणं मला गरजेचं वाटतं. जी चूक लोकसभेत झाली, जी चूक विधानसभा हरियाणामध्ये झाली, तीच चूक विधानसभा दिल्लीमध्ये झाली. बघा, लोकसभेमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा या भाजपाने जिंकल्या, तिथेच समजून जायला हवं होतं की इथे काहीतरी घोळ आहे. ज्या चुका काही अर्थाने महाराष्ट्रात देखील झाल्या, ज्या आपल्याकडनं महाविकास आघाडी म्हणून देखील झाल्या, अगदी तशाच प्रकारची चूक दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने केली. हरियाणामध्ये काँग्रेस अनुकूल होता की काँग्रेस सोबत युती झाली पाहिजे, आम आदमी पक्षाने काँग्रेसने एकत्र येऊन लढलं पाहिजे, पण तशा प्रकारची ती एक पहल आम आदमी पक्षाकडनं केली गेली नाही. हरियाणाचा दारुण पराभव असेल, त्यानंतर दिल्ली विधानसभेमध्ये बघा, तुम्हाला आठवायला हवं 2013 मध्ये पहिल्यांदा आम आदमी पक्ष सत्तेत आला, 2015 मध्ये मध्यावधीच्या निवडणुका लागल्या, त्याच्यामध्ये आम आदमी पक्ष सत्तेत आला. त्यानंतर मला वाटतं 2018 मध्ये 15, मला वाटतं 20च्या आसपास ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये, म्हणजे 2013 मध्ये 23 जागा, 2015 मध्ये 67 जागा, 70 पैकी म्हणजे 3च जागा भाजपाला, आणि
2020 मध्ये मला वाटतं 62च्या आसपास जागा, माफ करा 2013 मध्ये ज्यावेळेस 28 आमदार होते त्याच्यामध्ये 8 आमदार हे काँग्रेसचे घातल्यानंतर 36चा जादुई आकडा झाला होता आणि त्यावेळेस काँग्रेसच्या मदतीने आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री बनला होता. आज काय झालंय, 67 जागा मिळवल्यानंतर 15 मध्ये, त्यानंतर 2020 मध्ये 62 जागा मिळवल्यानंतर जो कॉन्फिडन्स महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने दाखवला होता की आमचे 13 खासदार आलेले आहेत, आता आम्हाला कुणाची गरज नाही. त्यानंतर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी इतर नेत्यांचे स्टेटमेंट पाहिले तर तो गर्व आणि माज दिसून आला. पण दिल्लीमध्ये आम आदमी पक्षामध्ये सुद्धा हीच काँग्रेसची गळची बाधा आपल्याला दिसून आलेली आहे. काँग्रेसने आणि आम आदमीने तिकडे युती केली नाही, कारण आम आदमी पक्षाची वाढीव महत्वाकांक्षा म्हणू शकता, असूरी महत्वाकांक्षा म्हणू शकता. हे खरं तर चुकीचं झालं, कारण आज जवळपास 15 जागा काँग्रेसमुळे किंवा काँग्रेसच्या उमेदवारांमुळे आपच्या पडल्या असं म्हणता येईल आणि जवळपास 4 ते 5 ठिकाणी आपच्या उमेदवारांमुळे काँग्रेसच्या पडल्या असं म्हणता येईल. म्हणजे 15 जागा प्लस या जिंकून आलेल्या 22 जागा, जागेवर 37 जागा होतात आणि ह्या 3 ते 4 जागा ज्या काँग्रेसच्या वाढणार होत्या त्या जवळपास 42 जागांपर्यंत जातात. 42 जागा या दोघांच्या मिळून येऊन तिथे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात सत्तेत बसला असता. तर टक्केवारीमध्ये कालच्या दिल्लीच्या निकालाचं विश्लेषण केलं तर आम आदमी पक्षाला पडलेलं मतदान हे 43% आहे आणि भाजपाला पडलेलं मतदान हे 46% आहे. म्हणजे जिंकलेला भाजप हा फक्त 3% वाढीव मतदान घेऊन आहे, 3%चं वाढीव. पण ह्या 3%च्या मतदानामध्ये भाजपच्या जवळपास 26 जागा वाढल्या आणि त्याच ठिकाणी 6.5%चं मतदान काँग्रेसला झालं. म्हणजे मगाशी तुम्हाला ज्या मी 42 जागा सांगितल्या, 22 आम आदमी पक्षाच्या, 15 जागा जिथे काँग्रेस आणि आम आदमीमध्ये मतविभाजनामुळे जागा पडल्या 15 ठिकाणी. अगदी अरविंद केजरीवालांची जागा सुद्धा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र लढले असतं जिंकून आली असती आणि 4 ते 5 ठिकाणी काँग्रेसच्या जागा आम आदमीच्या फरकाने पडल्या. या जवळपास 42 जागा, जो बहुमताचा जादुई आकडा 36चा आहे, तिथं या 42 जागा आपल्या उतरून 22 जागांवर आलो. काँग्रेसला शून्याचा भोपळा फोडता आलेला नाही. हेच मी तुम्हाला सांगतोय. 43%चं आम आदमी पक्षाचं मतदान, 6.5%चं काँग्रेसचं मतदान हे भाजपापेक्षा जास्त आहे. आजही आपण म्हणतो अरविंद केजरीवालांना नाकारलं तर असं म्हणता येणार नाही. 43% आणि 46% याच्यामध्ये 3%चा फरक आहे. पण या 3%मध्ये आपण जागा जिंकून आणण्यामध्ये किती यशस्वी ठरलो हे जास्त महत्वाचं आहे. राजकारणामध्ये 1+1=2 होत नाहीये, तुम्हाला आणि मला चांगलंच ठाऊक आहे. पण कमीत कमी 36चा जादुई आकडा तरी नक्कीच पार करता आला असता. जर आपल्याला कळतंय की सध्याची राजकीय गणित ही तेव्हासारखी नाही राहिलेली आहेत. केंद्रामध्ये असलेला भाजप आता भस्म्या झालेला भाजप झालेला आहे. अशा काळात विरोधी शक्ती यांच्यामध्ये झालेली डिवायडेशन जर आपण पाहिलीत तर ती दुर्दैवी वाटतात. तसं पाहायला गेलं तर आम आदमी पक्षाला इतर सर्व पक्षांचा सपोर्ट झाला होता, म्हणजे तृणमूल काँग्रेस असेल किंवा इतर छोटे मोठे इंडिया आघाडीचे पक्ष असतील. पण काँग्रेस आणि आपमध्ये जी बोलणी व्हायला हवी होती ती झाली नाही. त्याचाच परिणाम काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभेमध्ये हे वेगवेगळे लढले. बरं, मैत्रीपूर्व लढत हा देखील एक प्रकार असतो, पण तसलाही प्रकार पाहण्यात आला नाही. मला राहुल गांधींचे देखील ते स्टेटमेंट चांगलेच आठवत आहेत. त्यांनी सुद्धा शीश महल वगैरे ह्या सगळ्या प्रकरणांवर जास्त भर दिला दिल्ली निवडणुकांच्या विधानसभांच्या त्या सभांमध्ये, तुम्ही पाहिलं असाल. बरं, हे सगळं ठीक आहे वरच्या नेतृत्वामध्ये, हे असं खालच्या नेतृत्वामध्ये पहा. काल ज्यावेळेस आम आदमी पक्ष पडला त्यावेळेस आम आदमी पक्षाला श्रद्धांजली, आम आदमी पक्षांच्या अरविंद केजरीवालांना ट्रोल करणं, त्यांच्या पराभवाचे मेम्स तयार करणं हे काँग्रेस कार्यकर्त्यांकडनं व्हावं, हे दुर्दैव आहे इंडिया आघाडीचं. खऱ्या अर्थाने हे दुर्दैव आहे. बघा, आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही जर पाहिलं असाल तर आम आदमी पक्षाने गेल्या 10-12 वर्षामध्ये अँटी इन्कम्बन्सी हा एक भाग असतोच, पण आता ती रेल्वे, मला वाटतं मेट्रो सेवा त्यांनी महिलांना मोफत केली होती, त्यानंतर बस सेवा महिलांना मोफत केली होती, 20,000 लिटरपर्यंतचं पाणी त्यांनी मोफत केलं होतं, मला वाटतं इलेक्ट्रिसिटी त्यांनी मोफत केली होती. त्यांनी हेल्थ केअरमध्ये म्हणजे आरोग्य सुविधांमध्ये पण अनेक गोष्टी मोफत केल्या होत्या. पण लक्षात घ्या, मला हा मुद्दा इथे प्रकर्षाने तुम्हाला सांगायचा आहे. जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना, म्हणजे आता अरविंद केजरीवालांनी सुद्धा आता नवीन काहीतरी द्यायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी सुद्धा 2100 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होतील अशा प्रकारचं केलं. तर त्याच्या पुढे जाऊन भारतीय जनता पक्षाने तिथे जवळपास 2500 रुपये देणार, त्याच्या पुढे जाऊन काँग्रेस पक्षाने 3000 रुपये देणार, अशा प्रकारच्या घोषणा केल्या. जनतेचं कसं असतं पहा,
तुम्ही आतापर्यंत ज्या काही फ्रीच्या योजना दिल्या त्याच्या भरोश्यावर जनतेने समजा तुम्हाला 2 टर्म निवडून दिलं असेल असं समजा, पण त्या फ्रीच्या योजनांच्या पलीकडे जाऊन, लक्षात घ्या मला पुन्हा काय सांगायचंय, पलीकडे जाऊन जे तुमचं मुख्य कार्य आहे ते आहे विकासाचं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं, रोजगारांचं, आरोग्य सेवांच्या सुधारणेचं, हॉस्पिटल्सचं, रस्ते बांधणीचं, उद्योगधंद्यांचं, दिल्लीच्या सर्वांगीण विकासाचं ते कार्य तुमच्याकडनं होतंय का? महिला फुकट जाऊन दिल्लीला फायदा होणार आहे का? किंवा महिलांना त्या अर्ध्या तिकिटात तुमचे कसले कसले प्रवास असतील, किंवा वीज मोफत, पाणी मोफत, याच्यातून दिल्लीचा विकास होणार नाहीये. तर दिल्लीचा जो इतर विकास आहे तो झालाय का? या सगळ्या गोष्टींना मेजरमेंट करून जर दिल्लीकरांनी तुम्हाला पाडलं असेल तर याचाच अर्थ हा देखील होतो की आज 2100 रुपये किंवा आज 1800 रुपये किंवा आज 1500 रुपयाच्या कवड्या रेवड्या जर महाराष्ट्रात वाटल्या गेलेल्या असतील तर भविष्यामध्ये याच कवड्या रेवड्यांच्या आधारे आम्ही पुढच्याही निवडणुका जिंकू, ही जर कोणी भूल करत असेल, चूक करत असेल तर त्यांना आजच ही चपराक आहे. जनतेला कोणीही गृहीत धरू शकत नाही आणि फार काळ तुमच्या ह्या कवड्या रेवड्यांमुळे तुम्ही वारंवार विजयी व्हाल. तुम्ही विकास केला नाही तरी चालेल, तुम्ही कितीही भ्रष्टाचार करा, जनता तुम्हाला डोक्यावर घेईल, असा जर तुमचा गैरसमज असेल तर ते तुमची एक घोडचूक होणार आहे. काल मी पाहिलं एकनाथ शिंदेच्या वाढदिवसामध्ये आयफोनने केक कापलेला आहे. कशाने? आयफोनने केक कापला. कुणी? स्वतः एकनाथ शिंदेंनी. पहा, त्यांचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील, मीडियावर आहेत. आयफोनने केक कापणं ही कोणती संस्कृती आहे? आणि आपण काय सांगू इच्छितो या सगळ्यांमधनं? मग अरविंद केजरीवालांची, भले इंडिया आघाडीचा भाग असतील पण त्यांच्याकडनं झालेल्या काही चुका असतील, जो साधेपणा, बघा शेवटी साधेपणाला जनतेने तुम्हाला आत्ताच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कदाचित त्याचं तुम्हाला फळ दिलं असेल, पण ज्या वेळेस अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आणि तुमचे खरे चेहरे ज्यावेळेस समोर येतात त्यावेळेस मात्र ही जनता तुम्हाला खाली पाताळात गाडल्याशिवाय राहत देखील नाही. तुमच्या ह्या लाडक्या बहिणीच्या योजना, त्याच योजना कशा तुमच्या अंगलट येतील, कारण एकदा झालं, पुढच्या वेळेस काय, नवीन काय? आता तुम्ही 1500 द्याल, पुढच्या वेळेस मला आम्ही 5000 देऊ, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जो विकास महत्वाचा असतो, त्या विकासावर जो मतदान देणारा असतो तोही मतदार आहे. प्रत्येकाच्या खात्यात तर तुम्ही पुरुषांच्या खात्यात, महिलांच्या खात्यात जसं टाकतात तसे पैसे टाकणार नाही आहात. त्या पुरुषांनी किंवा ह्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या व्यतिरिक्त इतर ज्या महिला आहेत ज्यांना हा पैसा मिळत नाहीये, ज्या कदाचित टॅक्स भरतायत आणि टॅक्स भरल्यानंतर सुद्धा त्या महिलांना मिळणाऱ्या सुविधा, याच्यातनं त्यांच्या मनात जी होणारी चीड आहे त्याच्यातून जाणारं विरोधी मतदान हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तुर्तास मी इथेच थांबतोय. तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.